नमस्कार मित्रांनो या बा मी ना आज आहे ना सासरवाडीला आलेलो आहे. माझ्या सासरवाडीला कुठं गणपती राजूरकडे ना चांद आहे म्हणून गाव आहे पा, आणि तिकडे आलेलो आहे. आणि बाई आता ते घर आहे पा आमच्या सासू सासऱ्याचं. मी आता इथून आहे ना तुम्हाला म्हणजे एकदम स्टार्टिंग पासून आहे ना तुम्हाला तिथपर्यंत आहे ना पूर्ण लोकेशन दाखवतो. नेमकं म्हणजे कसं आता पहिलं तर इकडे हे पाहून घ्या. अवा इकडे आहे ना इथून आम्ही असं आलेलो आहे. आता इथून असा झाला पा हा रस्ता असा. आता हे आमचे पाहुणे म्हणजे आमचे पुतणे लागते. हे सगळ्यात लहान पुतणे नाही 2 नंबरचे आहे ना. यांचं नाव राजू आहे. आता हे आमच्या आधी आलेले भाऊबीज निमित्त इकडे आमच्या सासरवाडीमध्ये, आणि आम्ही त्यांच्या नंतर आलो. म्हणजे यांचा आमचा फक्त 15 ते 20 मिनिटाचा फरक झालेला आहे. आता इकडून तुम्हाला आतला नजारा दाखवतो. ती चमकलेले पाव राहिले त्याला बी एकदा घेऊन टाकतो मी इकडे आगड्या. हे बाळ नंतर युट्यूबवर पाय ग विनोद आदमाने आयडी बरं का युट्यूबवर. हा मित्रांनो खेड्यागावचा नजाराच वेगळा राहतो. लेकरं पण आबरूक राहते त्याची बाळकाचं थांबलं तर पाहिलं तर. आणि तुम्हाला चालता चालता एक शिन दाखवतो बा. हे बाय सीताफळाचं झाड पाहायला का आमच्या सासू सासऱ्यानं कसं आम्हाला सीताफळ खायसाठी लावलेलं. केवढं मोठं लय सीताफळ येते मित्रांनो. याला दरवर्षी लय सीताफळ खातो. पण आता सध्या कसं सीताफळ तोडून घेतली, कारण काय आता दिवाळी झाली, सीताफळाचं सीझन संपलेलं आहे. इथं पेरू बी पा. हे बा कसं पेरूचं झाड आहे, कशी पेरू आलेली इथं. या बा जांब दिसतं तुम्हाला. या बा छोटे छोटे अजून आता मोठ्याले होतील. बकऱ्या खात्यात. खाली खाली कधी असले तर वर चढतात. तुम्हाला माहिती बकऱ्या किती शरारती राहतात. अबे इकडे बी पा किती आहे का. जे उच येते राहिले ते तिकडे बी पा कसे दिसतात तुम्हाला ते तिथे आहे का. आमच्या म्हणजे आमच्या सासू सासऱ्याला त्याला मामा मामीला झाडं झुडं लावायला लय आवडतंय. आमच्या सारखंच आहे त्याचं. पण मी कसं झाडं लावतो तुम्ही पाहिलं ना आपल्या गच्चीवर बी कशी झाडं झुडं आहे. हा त्याच्यामुळं चला या बाई इकडे बा अजून एक दाखवतो तुम्हाला. या बाई काय आहे हे झाड वळखा कशाचं आहे. हे पोथीच्या पानाचं झाड आहे मित्र. हा याच्या वड्या वगैरे बनवून आपण खात नाही का मस्त फसकाला ते झाड आहे पा. आलं का कसं हिरवगार एकदम फसकाला गावाकडचं वातावरण असते. हे बा पुरा नजारा दाखवतो तुम्हाला गावाकडचा सीन कसा राहतो. आता इथं बकऱ्या होत्या. बकऱ्या कुठे गेल्या हो. चालायला गेल्या का बकऱ्या आहे का बकऱ्या. हा बा मित्र तुम्हाला बकऱ्या बी दाखवतो. बकऱ्या पाळलेल्या आणि एकदम बकऱ्याचं आहे ना गावरान दूध यायला, आणि त्या दुधाची चहा प्यायची मजाच वेगळी. असं दूध पिळ असं इथं हिचं किंवा मग हिचं या बा 3 आहे. त्या आयला कशी चहा लागते. गुळ अरे बाप गुळ टाकून तर बाबा विचारूच नका. गुळाची चहा आणि ती बी बकरीच्या दुधाची एकच नंबर. यावा मी आता खोपीमध्ये आहे. या बा गावाची कशा खोप्या खाप्या राहतात. या बा बकऱ्यासाठी खोपी तयार केलेली दिसते तुम्हाला. काड्याची बनवलेली आहे. माळ आहे ना एकदम अशी जास्त हाईट नाही. मला वाकणं लागा लागलंय. आणि बकऱ्या पाहिल्या ना आता पा ते याचं दूध काढतील आणि या दुधाची चहा बनवतील बा गुळ टाकून. अरे बाप अशी मजा येईन मित्रांनो प्यायला. अरे धिंगाणाच. या बा खेड्यागावाचे घर, खेड्यागावाचे झाडं, खेड्यागावाचं वातावरण कसं राहतंय पाहिलं का. आता हा लिंब जो पाहताना मित्र हो तुम्ही म्हणता हा लिंब किती जुना आहे. तुम्हाला सांगतो मित्र मी ह्या लिंबाखाली ना खेळलोय. कोया गोट्या माझ्या जन्माच्या आधीपासून आहे ना लावलेला लिंब. हा माझ्या आजोबाने नाही, माझ्या आजोबाच्या आजोबानं म्हणजे माझ्या पंजोबानं हा लिंब लावलेला मित्र. आणि मी ही जी फांदी दिसते तुम्हाला इथं लहानपणी मी ना झोका खेळतो बरं का. कुठं या फांदीला इथं आहे ना झोका बांधायची माझी आई, आणि मी झोका खेळायच्या फांदीला. अजून पण ती फांदी पा म्हणजे किती जुना लिंब असेल मित्र. प्राचीन काळातला एकदम. मी तर म्हणतो 200 वर्ष होऊन गेले असेल या लिंबाला. आता हे घरी अगोदरचं हे होतं मित्र आमचं. माझ्या आजी आजोबा राहते ते. आता ते दुसरं नवीन तिकडं पलीकडून त्याला चिटकून बनवलेले. तुम्हाला तिकडचा सीन दाखवतो बा. आता या इकडे ते इकडून येतो कारण काय रस्त्यात खूप अडचण आहे. तुम्हाला पुरं सविस्तर दिसलं पाहिजे ना आहे की नाही. की बंधूची सासरवाडी कशी वर अशी राहते बा. खेड्यागावचं वातावरण मजेशीर राहतं. आता बा मी आलो इकडं. हे बा आमचे दाजी इथं बसलेले. दाजी जय भीम. कस काय मजेत आहे का. एकदम मजेत. हा बा मित्र आमचे दाजी आहे, मोठे दाजी आहे. सप्रेम जय भीम तुम्हाला पण. सगळे आनंदात आहे ना. हो सगळे एकदम मजेत. हा या पा कशी पुरी पलटण बसली इकडे. आमचा सम्राट या आमचा काय त्याला आमचा भाषा. आता इकडे काय चाललंय मंडळीचं पाहू आपण.
डाळी दुळी भरणं चालला तिकडं. काय काय वानवळा आहे, काय काय आणलाय, काय काय देव राहिल्यात. आता हे बा आम्ही आणतो मित्र छटाकभर आणि आमच्या मामी काय काय माहितीये का, आम्हाला देतात आहे ना धडाभर. आता ते न्यायचं वज आम्हाला येतंय जीवार. मामी म्हणतात तुम्हाला लय जीवार येतं भाऊ तिकडे न्यायचं. आणि खरं सांगा ते आता कसं सिटीमध्ये गाडीवर न्यायचं म्हणलं ना तर लय जीवार येतं मित्र. या आमच्या मामी आहे, या आमच्या वहिनी आहे आणि ही माझी भाशी. हा इकडे सासरे भाऊ आहे बा आमचे. त्याला का आमच्या सारखा क्रिकेट खेळायचा लय छंद आहे. आपलं क्रिकेट पाहायचा. अरे थांब सम्राट तुला दाखव तुम्ही. सम्राट थांब. आमच्या सम्राटला कॅमेरात यायचंय. पुढे येतो काय हसत पाहिला का त्याच्या का झाली तुझी बारी आता आहे ना. तर मित्र हो हे आमचं छोटासा परिवार, ही माझी सासरवाडी आणि सासरवाडीची आमची फॅमिली. आणि आता आमच्यासाठी लयच काय नो बाय नो खायचं काय काय बनवलं काय माहिती बा. आता मी तर आता लाडू कारंजा आणि शंकरपाळ्यामध्ये फुगलो. आता काय खायची अपेक्षा नाही रे बा आपली. आता त्याचं म्हणणं पुरणपोळ्या करणं करायच्या का आता केल्यात. आणि ते कधी खायच्या आता नाही ना. आता कुठं मला भूक नाही बाबा, मी नंतर खाईन तुम्ही खावडलं. मुक्कामी नाही ना, मुक्काम नाही जमत बाबा. आपली रानबाई एकटीची तिकडं आपल्या वापिस जाण्यात लागन. हा मग पाऊस आला मग ठीक आहे बा. मग पाऊस कधी आला तर मग रद्द होईल मित्र हो. कारण आता तर ऊन कडक धडक पडे. आणि आमच्या भाषेचं म्हणणं ऊन जावा आणि पाऊस यावा आणि मामाचं ना मुक्काम पडावी. मामा काय घडी येत नाही. हा या घरात का हे बाई आमचे दाजी राहते ते बसलेले का खुर्चीवर. ते दाजी आमच्या मामा मामी इकडे राहते या रूम मध्ये आणि इकडे दाजी राहते त्या रूम मध्ये. हा त्यांचा मुलगा सगळ्यात लहान. काय पिल्लू काय चाललंय. कुठे सरक सम्राट काय चाललंय. कस काय मजेत आहे का. सम्राटलाच मदत करतोय बा. बरं झालं बा फॅन लावला. हे आमच्या दाजीची मुलगी 3 नंबरची. काय चाललं बाई मजेत आहे का. पहा मित्र हो खेड्यागावचे लेकर कसे राहते लाजोळे. लेकरू पळायला बाहेर. थांबा मी ते लेकराला घेतो. किती लपलं कुठे अरे ते अरे हो अरे पळाले बा. काय लाजोळे लेकर राव. लाजते राव. खेड्याची लेकर लय लाजते. हे आमच्या साल्याचं घर आहे. आमच्या दाजीचं मोठे दाजी विजू दाजी त्यांचा परिवार आहे. हा मुलं त्यांचे. हा मित्र हो हे आमचे म्हणजे एकदम जवळचं नातं. मी माझं म्हणजे आजोळ आणि माझं सासरवाडी हे एकच आहे. कारण काय माझ्या आईचंच गाव आहे आणि मी सख्या मामाची मुलगी केलेली आहे. माझे मामा मामी इथे आणि माझ्या सख्या मामा मामीची मी मुलगी केलेली. आणि मी लहानपणी खेळलोय मित्र या घरात. लहानपणी माझं बचपन गेलं इथं. खूप मजा वाटायची मला. इकडे शाळेमध्ये मी 4थी पर्यंत शिकलो होतो. हा खूप मजा वाटायची मित्र हो. या अंगणात खेळलोय मी बाई. इथं कोया गोट्या त्या झाडाला काय म्हणते त्याला झोका खेळलोय. आणि इथंच मी लहानचा मोठा झालतो. आणि त्याच्यानंतर मग काही कालांतर समजा आम्हाला सिटीत जाणं लागलं तिकडं. आणि तिकडं मग आम्ही प्रगती केली, मोठे झालो. आणि तिथून मग आम्ही इथं परत एकदा आलो लग्न करायला आमच्या मामाच्या मुलीसोबत. आणि ती म्हणजे तुम्हाला माहिती मीना. अरे तेव्हा ती आमची बहीण आली बा. ती गेली बा बकऱ्याला गवत आणायला. तिचीच वाट पाहणं चालली ती कवाची. काय चाललंय ताई. आम्हाला येऊन आता 1 तास हो राहिला. तुला टाइम केला. या बा मित्र कष्टाळू लोक कसे राहतात. आपली स्वतःची काळजी तर घेते पण प्राण्याची बी काळजी घ्यायला लागते. माझ्या ताईनं आता पहा गवताचा भारा आणलेला आहे बकऱ्यांसाठी. कारण काय आहे आपण त्याचं दूध खातो तर मग आता त्यांना बी तर काही चारा पाणी पाहिजे की नाही. या बा कसा चाऱ्याचं मोठं बाहेर गथोडं आणलं तिनं. आणि तिची आम्ही वाट पाहत होतो कवाची यायला नाही बाबा. कुठे गेली. हा पण ती बकऱ्याला चारा आणायला गेली मित्र. आता याचं दूध मग आपलं काय झालं आता बकऱ्याला चारण आणि मग ह्याच बकऱ्याचा आपण आता दुधाची मस्त आणि घटवट अशी गुळाची चहा पिऊ आणि मजा घेऊ आहे की नाही. मग तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला माझ्या सासरवाडीचा मला कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, तुमच्या बंधूला सपोर्ट करा आहे की नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.